बघू शकता बिर्याणी शिजलेली आहे। तर आपण ती आता प्लेटिंग करू। नमस्कार सगळ्यांना, आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत, जसं तुम्ही साहित्य बघून तुम्हाला कळत असेल की आजची स्पेशल डिश आहे गटारी स्पेशल चिकन बिर्याणी। तर ही डिश तर आमच्या घरात सर्वांचीच फेवरेट आहे। तर आपण बघूया आता साहित्य आणि कृती। चला, तर आपल्याला चिकन बिर्याणीसाठी सर्वात आधी लागणार आहे चिकन। तर मी इथे चिकन घेतलेलं आहे, अराउंड 1.5 किलो चिकन आहे। नंतर हा राईस घेतलाय बासमती राईस। तर तुम्ही बघू शकता, तुम्ही कोणताही बासमती राईस यूज करू शकता। ह्याच्यासाठी मी हा दावतचा बासमती राईस यूज केला आहे। तर बासमती राईस आम्ही 750 ग्राम्स घेतलाय, 1 किलो पूर्ण नाही घेतलाय, कारण चिकन आमचं 1.5 किलो आहे। तर कधीही बिर्याणी बनवताना तुमचं हे मेजरमेंट असलं पाहिजे की चिकन जास्त आणि राईस त्याच्या प्रपोर्शनेटनी थोडं कमी। एकदम पण कमी घेतला तर मग चिकन आणि ग्रेव्ही जास्त होते। सो आम्ही 1.5 किलो चिकन साठी 750 ग्रॅमचा राईस घेतलाय। ठीक आहे, नेक्स्ट आहे केवडा वॉटर। ठीक आहे, कोथिंबीर, पुदिना हे मी सध्या तरी पाण्यात भिजवले आहेत। जेव्हा मी प्रोसेस करेन तेव्हा मी कट करून घेईन ते। नंतर हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत। तर पहिला तुम्ही बिर्याणी मसाला घेतलाय, तुम्ही कोणताही ब्रँडचा बिर्याणी मसाला यूज करू शकता। आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, हे आहे आमचा भाजका मालवणी मसाला, घरी आम्ही जो वापरतो तो। दही घेतलंय, दही आपल्याला बिर्याणीसाठी जास्त लागतं, तर हे दही आहे, 300 ग्राम दही आहे याच्यात। मीठ आहे, फूड कलर आहेत, ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर, म्हणजे तुम्हाला जसाही फूड कलर अवेलेबल असेल तो यूज करू शकता। नेक्स्ट आहेत मी हे बटाटी आहेत, ही बटाटी मी अशी तेलात तळून घेतली आहेत तेलात। तर ही मी 3 बटाटी घेतली आहेत। आणि हा आहे भाजलेला कांदा। तर याला बरिस्ताही म्हणतात, पण हा मी आता भाजून घेतलाय, घरात बनवलाय मी। तर तो तुम्ही पॅकेज पण यूज करू शकता, बरिस्ता म्हणून तुम्हाला मिळेल ऑनलाईन। आणि आपलं मीठ। सो ही आहे आपली पूर्ण सामग्री। आणि ऑफकोर्स तेल आणि तूप तुम्हाला लागणार आहे चिकन शिजवण्यासाठी। ते आपण प्रोसेस जेव्हा आपण करू, चिकन जेव्हा बनवू तेव्हा तुम्हाला कळेलच। तर आता आपण ही सामग्री बघून घ्या। तर चला सुरू करूया आपण चिकन मॅरिनेशन। सो आपला पहिला स्टेप हेच असणार आहे की आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचंय। तर सध्या मी चिकन मॅरिनेट करते। मी चिकन हे 1.5 किलो चिकन मी पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात मी टाकणार आहे आलं लसूण पेस्ट, अप्रॉक्सिमेटली 3 मोठे चमचे मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर हळद, 2 चमचे लाल तिखट। पहिला मी सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकते। लाल तिखट आणि मसाला जो आहे आमचा मालवणी तो ऑलरेडी तिखट आहे, तर तुम्हाला जसा तुमची टेस्ट आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही टाकू शकता। तर जर तुम्हाला लाल तिखट म्हणजे जास्त स्पायसी हवी आहे तर तुम्ही त्याच्या हिशोबाने मसाला जास्त घेऊ शकता। मसाला मी घेतलाय 3 चमचे। नंतर आपण टाकूया हा बिर्याणी मसाला। मीठ टाकूया, सध्या मी सगळं मीठ अंदाजेच टाकते, तरी पण 1-1.5 चमचा मीठ टाकले मी आता। त्याच्यानंतर दही। तर दही मी थोडं करून टाकणार आहे। आता मी थोडं दही टाकते आणि मिक्स करून घेते, त्यानंतर मी पुन्हा दही टाकते। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं, प्रत्येक पीसला ते लागलं पाहिजे। तुम्ही चिकनसाठी पीसेस असं आपण गेलो शॉपमध्ये तर आपण जेव्हा बिर्याणीसाठी सांगतो तर आपल्याला युजली खूप मोठे पीस देतात बिर्याणीसाठी।
तर ते तुमच्यावर आहे. मी हे मीडियमच ठेवले आहेत आणि आम्ही रेग्युलरच चिकन आणलंय. आम्ही असं काही सांगितलं नव्हतं की आम्हाला बिर्याणीसाठी चिकन हवं आहे असं. तर हे आम्हाला जसं आम्ही करीसाठी चिकन आणतो करी कट, तेही तुम्हाला चालेल. कारण अगदीच मोठे पीस असतील तर ते म्हणजे आम्ही प्रेफर नाही करत. आम्ही नॉर्मलच आमचे जे मीडियम पीसेस असतात तेच असंच बनवतो. एकदम पण बारीक बनवलं तर ते बिर्याणीमध्ये दिसणारही नाही. तर म्हणून भातात दिसायच्या हिशोबाने आम्ही असे मीडियम पीसेस ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आधी असं मिक्स झालं आहे. तर मी राहिलेलं दही परत लावते. तर असं तुम्ही थोडं थोडं करून ते व्यवस्थित पूर्ण असं लावून घ्या. तर आपण असं मॅरिनेट करून घेऊया व्यवस्थित. तर पूर्ण मसाला त्या पीसेसमध्ये एकजीव झाला पाहिजे. तर मी असं मॅरिनेट केलं. आता याच्यामध्ये ती सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि दही, आलं लसूण पेस्ट हे सगळं लावलेलं आहे. तर माझं पूर्ण चिकन असं मस्त मॅरिनेट झालं आहे. आता ह्याच्यात आपल्याला टाकावं लागेल पुदिना आणि आपण जो तळलेला कांदा घेतला आहे बरिस्ता, तो आपण आता त्याच्यात घालूया. तर आता आपण याच्यात घालूया कोथिंबीर. मी रफली चॉप कोथिंबीर घेतलेली आहे आणि जितकी मी मगाशी दाखवली वाटीभर त्यातली अर्धी कोथिंबीर आपण आता घालूया. आणि सेम तुम्ही पुदिन्याची पानं घेऊ शकता. तर ते पण हाफ घातलंय मी. ती पण 1 वाटी आहे, त्यातली अर्धीच घातली आहे. त्यानंतर आता आपण घालूया आपण जो तळलेला कांदा होता तो. तर अप्रॉक्सिमेटली मी 6 कांदे असे तळून घेतले होते. त्यातलेही आता मी अगदी 2 कांद्यांचे असे घातलेले आहेत. आणि आता हे मिक्स करूया आपण व्यवस्थित. याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान बसतो आणि तो खूप छान उतरतो पूर्ण चिकन मध्ये. तर हे मॅरिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही रफली कट करू शकता कारण ते असंही शिजेल ना चिकन तेव्हा ते तसंच पूर्ण त्याच्यामध्ये तो मिक्सच होणार आहे. तर हे रफली असंच तुम्ही टाकू शकता. तर ही तुम्ही अशीच घरगुती अशी छान अशी बनवू शकता. जास्तही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत आणि खूप सोपी अशी बिर्याणी आहे. आपण जसं बिर्याणीचं नाव ऐकलं की मोस्टली लोक असे एकदम टेन्शनमध्ये येतात की अरे बापरे बिर्याणी, पण ही खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. याच्यात जास्त तुम्हाला असं प्रिसिशन पण नको आहे. पण हा तुम्हाला ते बघायचं आहे की किती स्पाइस लेवल हवा आहे, किती चिकन हवं आहे. कधीतरी आपण चिकन कमी टाकतो, राईस जास्त घेतो, तर पूर्ण फक्त राईसच लागतो. तर ठीक आहे, आता जसं आम्ही सांगितलं तसं तुम्ही ट्राय करून बघा. तर आता हे मॅरिनेशन कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला पूर्ण चिकनला लागलेला आहे. आता आपण हे मॅरिनेशन ह्याच्यावरती एक झाकण ठेवून हे आपण 1 तासासाठी तसंच ठेवायचं आहे. तर 1 तास हे मॅरिनेशन आपण बाजूला ठेवूया. तुम्ही फ्रीजमध्येही हे ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला फोडणी करायची असेल तेव्हा तुम्ही बाहेर काढा. पण याला मिनिमम 1 तास तुम्हाला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तुम्ही हे मॅरिनेशन सकाळी जरी केलं तरी तुम्ही ते दुपारी वापरू शकता. म्हणजे जितकं जास्त वेळ ते मॅरिनेट होईल तितकं जास्त तो मसाला त्या चिकनमध्ये ऑब्झॉर्व होईल आणि त्याची टेस्ट तेवढी छान लागेल आणि चिकन शिजतही छान जेव्हा ते मॅरिनेट असतं प्रॉपर. तर असं आपण हे छान मॅरिनेटेड चिकन झाकण लावून ठेवून देऊया. आता आपण बिर्याणीला फोडणी घालूया. तर हा मी राईस शिजवून घेतलेला आहे, बट हा 100% कुक नाही आहे. ओके, हा मी 80% कुक केलेला राईस आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता हा राईस आहे. हा मी कांदे कापलेत असे उभे स्लाइस केलेत, उभे कापलेत, बारीक कापायचे असे. ठीक आहे, हे मी साधारण 7-8 कांदे घेतलेले आहेत कापून. त्याच्याबरोबर हा तेजपत्ता आहे. तेजपत्ता आपल्याला लागेल फोडणीसाठी. आणि हे टोमॅटोज आहेत. तर टोमॅटोज आता आपण समजा मी हे जर 8 कांदे घेतले तर त्याच्या बरोबरीने 4 टोमॅटोज घेतले. टोमॅटो पण सिंपल रफली चॉप्ड आहेत आणि असे उभेच कापायचे. तर आपण फोडणी घालूया आता. आणि आपलं चिकन तर मॅरिनेटेड आहेच, तर मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. सो आता आपण ते बाहेर काढलेलं आहे. हे आपलं फ्रीजमध्ये मॅरिनेटेड चिकन आणि मी त्याच्यात नंतर जी बटाटी आपण फ्राय केलेली होती ती अशी बरोबर ऍड केली आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते हा बटाटा. ठीक आहे,
तर तुम्ही बघू शकता मी आता मोठा टोप घेतलाय. मोठा टोप घ्यायचं पण एक कारण आहे याच्यासाठी. बिर्याणी बनवताना मोस्टली लोक हंडी वापरतात. आता आमच्याकडे हंडी नाही आहे तेवढी मोठी, आमच्याकडे टोप आहे. टोप पण एवढा मोठा मुद्दामूनच घेतलाय कारण ते चिकन शिजलं पाहिजे, त्याला तेवढी स्पेस मिळाली पाहिजे. कधीही चिकन किंवा बिर्याणी असं सगळं बनवताना तुम्हाला एक खोलगट भांडं लागतं. जे मोठं असलं तर तुम्ही त्याच्यात व्यवस्थित कुकिंग करू शकता. तर आता मी तेल घालणार आहे. हे थोडंसं रेसिड्यू तेल आहे जे मी यूज केलेलं. माझा कांदा जो मी भाजून घेतलाय तो तळलाय कांदा, त्याचं तेल आहे. त्याचं तेल वेस्ट नाही करायचं कारण त्याच्यात पूर्ण फ्लेवर उतरलाय कांद्याचा. तर आपण ते तसंच यूज करणार आहोत. तर आपण बघू शकतो तेल तापलेलं आहे. तर मी त्याच्यात हे तेजपत्ते टाकते. तेजपत्ता कारण थोडासा गरम मसाल्याचा फ्लेवर, मी अख्खा गरम मसाला नाही घालत आहे. शक्यतो आपण अवॉइड करूया कारण बिर्याणी मसाला आपण घातलेला आहे त्याच्यात गरम मसाला बऱ्यापैकी असतो. त्याच्यात आपण मालवणी मसाला सुद्धा घातलेला आहे. तर आमचा जो मालवणी मसाला आहे घरगुती त्यातही गरम मसाला असतो. आणि आपण जसं बिर्याणी बनवतोय तर अख्खा मसाला किंवा खडे मसाले ते आपण घालतो ते खाताना ते मध्ये येऊ शकतात आणि मग त्याची टेस्ट पूर्ण म्हणजे अशी स्पॉइल होईल. कोणाकोणाला नाही आवडत, जास्ती करून लोकांना नाही आवडत की दाताखाली येतात गरम मसाला वगैरे खाताना. तर शक्यतो मी अवॉइड केलं. मी फक्त तेजपत्ता इथे यूज करते बिकॉज पावडर्ड फॉर्म मध्ये आपण ऑलरेडी गरम मसाला घातलेला आहे. आता तेजपत्ता थोडा कलर चेंज झाला की आपण त्यात कांदे घालूया. तर मी सगळेच कांदे घालते. आपण हे परतवून घेऊया. तुम्ही बघू शकता की जेव्हा खोलगट भांडं आणि मोठं भांडं असतं ना तर कुकिंग जरा म्हणजे व्यवस्थित होते, छान कुक होतं. आणि आपण ही बिर्याणी जसं चिकन मी आता त्याच्यामध्ये परतवून घेणार आहे तर चिकन पण मी आधीच 100% कुक करून नाही घेणार आहे. मी थोडासा दमचा फ्लेवर पण त्यासाठी देण्यासाठी मी त्याला दम पण करणार आहे. तर म्हणून मला हे मी मोठं भांडं प्रेफर करते. आणि ही जी बिर्याणी आपण बनवत आहोत ती बिर्याणी पण म्हणजे आपण ज्या क्वांटिटीज मध्ये घेतलंय त्या क्वांटिटीजच्या हिशोबाने ही बिर्याणी आरामात 8 ते 10 लोक खाऊ शकतात. एवढी बिर्याणी बनेल. तर आज आमच्याकडे गटारीचा बेत आहे म्हणून आम्हाला तेवढी बिर्याणी बनवावी लागणार आहे. आता तुम्ही बघू शकता हे कांदा नीट असा शिजलेला आहे, जरा असा लालसर असा झालाय. कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा. तर याच्यात आता मी आलं लसूण पेस्ट घालते. लसूणची मी याच्यात घातलेली आहे. आता हा कांदा आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित शिजवून घ्यायची. म्हणजे जी आलं लसूण पेस्ट मध्ये जो कच्चापणा जो कच्चेपणा त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जाईल आणि ती शिजेल. तर हे जरा आपण 1-2 मिनिटं परतून घेऊया. बघू शकता की याच्यात ही आलं लसूण पेस्ट ही शिजायला लागली आहे आणि ना ही अशी खाली लागते. तर आपण लगेचच त्याच्यात टोमॅटो घालूया. आता हे पूर्ण मिक्स करून आपण टोमॅटो जोपर्यंत असे एकदमच मेल्ट पूर्ण शिजत नाहीत ओव्हर कुक करायचे टोमॅटो, कारण आपण रफली चॉप केल्यामुळे ते पण असे अख्खे राहिले नाही पाहिजे. आपण ते पण व्यवस्थित शिजवून घेऊया टोमॅटोज. याला एक 5 मिनिटं तरी जातील. तर आपण गॅस बघू शकता मीडियम ठेवलाय मी. अगदीच फास्ट पण नाही आणि अगदीच बारीक पण नाही, कारण हे ऍक्च्युली हाय फ्लेमवर शिजवलं तर बेस्ट आहे. कारण त्याची क्वांटिटीज आणि ते जो आपण भांडं मोठं घेतल्यामुळे त्याची तेवढी धग लागली पाहिजे गॅसची. आता तुम्ही बघू शकता हे टोमॅटो जेव्हा टाकले तेव्हा थोडंसं पाणी सारखं असं म्हणजे सुटलंय. आणि आपण गॅसवरही बघू शकतो की ते जे आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे जो चिकटपणा येत होता ती खाली लागत होती टोपाला, तर ते आता नाही होत आहे. जसं टोमॅटोमध्ये वॉटर कंटेंट असतो त्यामुळे ते फ्री झालंय. आता हे शिजेल. आता याला पाणी सुटेल आणि हे
शिजेल असं आपण एकदम बिर्याणी असते ना ती एकदम स्लो कुक मध्ये खूप मजा आणि खूप फ्लेवर उतरतात. तर तसेच आपण आता याचे फ्लेवर उतरवून घेतोय. म्हणजे ह्याचे फ्लेवर व्यवस्थित उतरले की आपण चिकन घालू आणि चिकन मध्ये खूप छान अशी टेस्ट त्याची येईल. तर आपण हे अजून एक 4-5 मिनिटं असेच परतवून घेऊया. कांदा पण तुम्ही बघू शकता खूप झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल की असा तो आता अख्खा असं वाटत नाही, अशी जाणून येत नाहीये कांदा आहे याच्यात. आपण बघू शकता आपला टोमॅटो आणि कांदा मस्तच अगदी छान असा कुक झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा शिजलाय, तो आता वाटतच नाहीये ते टोमॅटोज आहेत, पूर्ण ते मॅश होत आहेत आणि तेवढं असं तेलही सुटलंय त्याला टोमॅटोच्या पाण्यामुळे. ठीक आहे, तर आता आपण ह्याच मसाल्यात चिकन घालूया आणि चिकन शिजवून घेऊया. तर आपण आता जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपण आता याच्यात घालूया. आपण बघू शकतो हे आपलं मॅरिनेटेड चिकन आहे. तर हे आपण थोडं थोडं करून घालूया. त्याचा पूर्ण मसाला आपण त्या भांड्यातून काढून असं घालून घेऊया. सो दॅट पूर्ण मसाला येईल आणि व्यवस्थित लागेल. तर आम्ही आज हे चिकन 2 तास मॅरिनेट केलेलं आहे. तुम्ही 1 तासही करू शकता, पण 1 तास निदान 1 तास मॅरिनेशन हवं, कारण त्याचा मसाला पूर्ण अब्झॉर्ब झाला पाहिजे. तर आता आपण मिक्स करूया व्यवस्थित. याच्यात बटाटे टाकलेला आहे. बटाटे या असं टाकलंय कारण आपण ते पूर्ण फ्राय करून घेतलंय, डीप फ्राय केलं बटाटा. सो ते मेल्ट नाही होणार, असं शिजता शिजता असं नरमच होईल, कारण त्याला एक कोटिंग आली आहे बटाट्याला फ्राय केल्यामुळे. तर ते विरघळणार नाही आणि ते चिकन सारखं अगदी शिजून घेईल. बटाटा पण ऑप्शनल आहे, पण मी तुम्हाला सांगते की बटाट्याची टेस्ट अगदीच छान लागते. म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करा बिर्याणीमध्ये, अशा बिर्याणी बनवा आणि त्यात बटाटा टाका, फ्राय करून टाका शक्यतो, कारण आपण असाच टाकला तर तो विरघळून जाणार चिकन मध्ये, कारण चिकनला शिजायला जेवढा वेळ लागतो तेवढा बटाट्याला लागत नाही. आता आपण हे ऑलमोस्ट कुक करून घेऊया. हे चिकन आपण 70 to 80% कुक करणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्याचा दम द्यायचा आहे. तर दमवर ते नंतर राहिलेलं 20% आपण दम करून ते कुक करू. सो सध्या तरी आपल्याला 70 to 80% कुक करायचंय. म्हणून आपण आता याच्यावरती गॅस एक मीडियम गॅस ठेवून त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि ते चिकन नीट शिजवून घेऊया. तर आता आपण त्याच्यावर झाकण घालूया. तर याच्यावर झाकण घालूया. असं आमच्याकडे हे ताट आहे ते मी उकडी घालते, असं उकडी झाकून ठेवते, म्हणजे ते चिकन वाफेवर शिजवायचंय आपल्याला आणि स्लो कुक शिजवायचंय. त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर एकदम व्यवस्थित त्या मसाल्यांमध्ये उतरला पाहिजे. त्या मसाल्याचा फ्लेवर चांगला असं चिकन मध्येही मुरला पाहिजे आणि मग तो फ्लेवर आपल्या बिर्याणीला खूप चांगली अशी टेस्ट देईल. हे असंच ठेवूया आणि 20 मिनिटांनी पुन्हा येऊन चेक करूया. तुम्हाला चेक करावं लागणार आहे मध्ये मध्ये, कारण शक्यता आहे की आपलं चिकन खाली लागूही शकतं. तर आपण अधून मधून चेक करत राहूया. चेक करूया आपला चिकन किती शिजलंय ते. झाकण साईडला करूया. तुम्ही बघू शकता चिकनला मस्त असं पाणी सुटलंय आणि प्रॉपर आपला असा ग्रेव्ही झालेला आहे. मोकळा असा सुटसुटीत असं चिकन आपलं झालं. आता आपण जसं चिकन शिजतं तर आपल्याला कळतं, जसं लेग पीस समजा असेल ड्रमस्टिक, तर याचं मांस आहे ते सेपरेट व्हायला लागतं. आपण एक वे आहे चिकन शिजलाय कसं बघायसाठी. तर आपण जसं मी सांगितलं, आपण आता हे फक्त 80% शिजवून घेत आहोत. तर 80% साठी आता हे चिकन शिजलेलं आहे. आता आपण हे चिकन
या चिकन मध्ये आपण आता ऍड करूया थोडेसे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स मध्ये मी घेतले काजू आणि मनुके, किसमिस. तर आता मी हे काजू आणि मनुके असे सोडते असेच. काजू आणि किशमिशमुळे त्याला टेस्ट येते. एक असं जसं आपण काश्मीरी पुलावामध्ये बघतो काजू आणि त्याच्यात ड्रायफ्रुट्स असतात, तर तसे आपण याच्यातही टाकलेले आहेत. आता थोडं अजून आपण एक 5 मिनिटं असं ठेवूया, कारण आपण आताच ड्रायफ्रुट्स टाकले, तर आपण 5 मिनिटं ठेवूया असंच. आणि मग आपण चिकन काढून ते आपण लेअर करूया फॉर बिर्याणी. आता मी पुन्हा असं झाकण ठेवते आणि माझा गॅसचा फ्लेम आता स्लो आहे, कारण माझं भांड तापलेलं आहे आता आणि चिकनही शिजत आलंय, तर ते ओव्हर कुक होऊ नये म्हणून मी आता गॅस स्लो केला आहे. पुन्हा चेक करूया. चिकन बऱ्यापैकी आपलं शिजले आणि आता ड्रायफ्रुट्स थोडे शिजले आहेत. बघू शकता असं सुटसुटीत मस्त त्याला पाणी सुटले. तर तुम्ही जेवढं दही वापराल त्याच्यात पण एक गेम चेंजर आहे, त्याने पण ते पाणी सुटेल चिकनला आणि मग ते तुम्ही जेव्हा बिर्याणी राईस जेव्हा लेअर करता तर तो मसाला त्याच्यात ना खूप चांगला छानच असं त्याची टेस्ट येते आणि अब्झॉर्ब होते. मला तर आत्ताच पाणी सुटलंय बघून चिकन, खूप असं टेम्पटिंग आहे. तर आता मी ना हे चिकन एका भांड्यात काढून घेते. तर मी गॅस ऑफ करते आणि माझं जे भांडं होतं ऑलरेडी ज्याच्यात मी मसाला लावला होता, मी त्याच भांड्यामध्ये चिकन काढून घेते. आता मी याच्यातलं अर्ध चिकन काढून घेतलेलं आहे आणि अर्ध तसंच ठेवलंय. तर आपण आता थर लावूया, कारण मी 2 थर लावणार आहे. फर्स्ट चिकन, नंतर राईस, मग परत थोडं चिकन आणि राईस, म्हणजे असे 2-2चे थर लागतील. तर आता मी आधी याच्यामध्ये कांदा घालून घेते जो आपण भाजलेला होता. असं चांगला इव्हनली स्प्रेड करूया आणि त्याच्या सोबतच कोथिंबीर आणि पुदिना. आता आपण राईस घालूया. तर राईस आपण अगोदर घालूया याच्यात. असं ब्रेक नाही झाला पाहिजे असं राईस घालायचं. आणि तो इव्हनली आपण स्प्रेड करूया आधी. राईस तुम्ही कसाही डिवाइड करू शकता, जितके तुम्हाला थर लावायचे तितके तसा तुम्ही राईस इव्हनली डिवाइड करा. तर तुम्ही बघू शकता जेव्हा खोलगट भांड असतं तेव्हा तुमचे थरही खूप छान असे व्यवस्थित लागतात आणि ते तुम्ही व्यवस्थित चिकनचं पण बघू शकता की खूप छानचं शिजतं. आणि ते बिर्याणीसाठी तर असं खोलगट भांडच हवं. त्याला खडे मसाले मी काढून घेते सेपरेट साईडला, कारण मला नको आहे. तर आपण हा एक थर लावलेला आहे चिकन आणि राईसचा. आता मी घालते परत यावर मी थोडासा कांदा घालेन, कारण ऑलरेडी आपण खूप कांदा यूज केलाय. सो मी थोडासा फक्त फ्लेवर साठी घालते थोडासा कांदा. आणि सिमिलरली त्याच्यावरती आपलं पुदिना आणि कोथिंबीर. असं मी पुन्हा जे उरलेलं जे चिकन आहे जे मी सेपरेट ठेवलंय ते मी घालते याच्यावर. तुम्ही बघू शकता बटाटी पण आहे. छान स्प्रेड करूया. ठीक आहे. तर आता हे आपण जे चिकन उरलेलं होतं ते घातलेलं आहे आणि हा मी थोडासा राईस आहे ना, बिकॉज त्याचा मसाला त्याला लागला होता चिकनचा, तर मला तो वेस्ट नाही करायचा होता म्हणून मी त्यात राईस थोडासा टाकलाय आणि तो मिक्स करून तो राईस याच्यावरती टाकलाय. म्हणजे
म्हणजे मला अजिबात फ्लेवर वेस्ट नाही करायचं. तर आता उरलेला राईस आपण याच्यावर घालूया. घालूया आणि तुम्ही बघू शकता की आमचा राईसही छान असा सुटसुटीत आहे. असा चिकट असा नसलाच पाहिजे राईस बिर्याणीसाठी. असा सुटसुटीतच राईस हवा आणि छान अशी ग्रेव्ही वाली बिर्याणी हवी. मग त्याची टेस्ट खूप अमेझिंग होते. आता हे लेअर झालंय चिकन राईस आपण असा लेअर केलंय. तर आता मी याच्यामध्ये एक फ्लेवरफुल ट्रिक देणार आहे जी मी स्वतः ट्राय केलेली आहे. तर ही आहे चिकनची तर्री. बघू शकता तुम्ही, ही आहे चिकनची तर्री. तर हे जेव्हा चिकन शिजलं होतं, जेव्हा मी ते एक्स्ट्रा काढलेलं बाहेर, तर त्याच्यावर जो थोडीशी तर्री होती ना, मी ती एका वाटीत काढून घेतलेली आहे आणि ती मी आता ना अशी वरून घालते. म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना तो असा प्रॉपर मिक्स होईल आणि त्याचाच म्हणजे जी टेस्ट आहे ना ती खूप एनहॅन्स तुम्हाला कळेलच. जेव्हा तुम्ही चिकन बिर्याणी अशी ट्राय करून खाल ना, ती नक्की ट्राय करा ही ट्रिक आणि मला सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. तर मी आता ही तर्री घातलेली आहे. आता आपण याच्यावरती केवरा वॉटर घालू आणि फूड कलर जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा तो स्किपही करू शकता. कारण फूड कलर इज नॉट मॅन्डेटरी, हा कंपल्सरी ऑप्शन नाही आहे. जर तुम्हाला अशी चांगली अशी युनिक असा राईस, कलरफुल राईस खायचा असेल तर तुम्ही ते घालू शकता. मी आज यूज करणार आहे कारण मला तो प्रेझेंटेशनसाठी हेल्प होईल. मी आता हा केवरा वॉटर घालते. असा केवरा वॉटरनी पण त्याचा म्हणजे तो एसेन्स आहे तर त्याच्याने त्याचा फ्लेवरच एनहॅन्स होईल. थोडासा अगदी 2 म्हणजे याचे जे कॅप आहेत ते आम्ही 2 कॅप घातलाय. तुम्ही तुमच्या फ्लेवरच्या हिशोबाने घालू शकता. जर तुम्ही कमी बिर्याणी बनवत असाल थोडीशी तर तुम्ही 1 कॅपही यूज करू शकता. घेतलेले आहेत. एक आहे येलोइश कलर, फूड एडिबल फूड कलर येतो, तर तो आता मी घालते याच्यात. अगदी थोडासा घालणार आहे, जास्त असा नाही. फार असा कलर मला नको आहे कारण मला माहिती आहे की त्याचा ऑरेंज कलर जो बिर्याणीला ओरिजिनल कलर आहे मसाल्यांचा तो तर येणारच आहे. नेक्स्ट कलर आहे तो ग्रीन कलर आहे, तो मी घालते. डार्क ग्रीन कलर आहे. जसं मी आधी पण म्हणाले, फूड कलर इज कम्प्लिटली ऑप्शनल. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घाला, नाही घातलात तरी चालेल. याच्याने जरा खाताना जरा असं छान वाटतं कलरफुल राईस त्याच्यासाठी. आता आपण गार्निशिंग करूया. तर आपला उरलेला आता गार्निशिंग साठी मी वरून जो उरलेला कांदा आहे तो मी टाकते. असा कांदा आणि आपली जी कोथिंबीर आणि पुदिना जो आहे तो आपण वरून जेवढा राहिलाय तो आपण यूज करून टाकतो. आता आपण बघू शकता की आपण गार्निशिंग ही केलेली आहे. आता त्याच्यावर छान अशी मस्त तुपाची धार पण तो कांदा जो आहे ना तो फ्राईड अनियन आहे, स्पेशली तोच वापरलाय मी. त्याची जी टेस्ट आहे ना बिर्याणीला ती अप्रतिम टेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आम्हाला नक्की कळवा. आता जे आमच्या ओळखीचे आहे ज्यांनी ही बिर्याणी टेस्ट केली आहे ते तर ऑलरेडी फॅन झाले आहेत बिर्याणीचे. तुम्हीही ट्राय करा आणि आम्हाला कळवा कॉमेंट्स मध्ये. तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील, टिप्स असतील तेही आमच्याबरोबर शेअर करा. तर आता आपण ही आपली बिर्याणी सेट झाली आहे. ठीक आहे, आता आपण याला दम देऊया. सो दम म्हणजे आपण दम देणार असं नाहीये. दम साठी आपण खाली एक तवा घेऊया, तो गरम करूया आणि त्यावर हा टोप ठेवूया. आपण आपलं चिकन आणि राईस, हे चिकन आपण 80% कुक केलं होतं, राईस आपण 70% कुक केलाय. सो त्याच्यानंतर तो पुढचे जे वरचे 20 आणि 30% जी आहे बिर्याणी ती तव्यावर ठेवून आपण कुक करूया. ती तशी म्हणजे त्याचा जो स्लो कुकिंग जे म्हणतात ते याच्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो. तर आपण आता त्याची प्रक्रिया सुरू करूया.
तर तुम्ही बघू शकता आपण तवा ठेवलेला आहे, कास्ट आयर्न तवा. तो आपण फास्ट ठेवलाय कारण आपल्याला तवा थोडा तापवायचा आहे. कारण आपलं भांड गरम आहे, बरोबर आहे, पण ते भांड मोठं असल्यामुळे तो तवा थोडासा तापवून घ्यायचा आणि मग त्याच्यावर आपण भांड ठेवूया. भांड ठेवल्यानंतर आपण कमी जास्त जसं मीडियम फ्लेमवर आधी स्टार्टिंगला ठेवायचे 15 मिनिटं मीडियम फ्लेम. त्याच्यानंतर आपण लो फ्लेमवर 10 मिनिटं ठेवायची आहे बिर्याणी. ठीक आहे, तर आपण आता हा तवा थोडा तापवूया आणि मग त्यावर हा टोप ठेवूया. तवा आता तापलेला आहे आणि त्यावर आपण टोप ठेवलाय, तव्यावर टोप आहे हा. आता त्या टोपाला मी वरून असं उकडी झाकणच ठेवते, त्याने तो आतून छान असा शिजेल. तुम्ही ह्याच्यात दम देताना याला बेसिकली दम म्हणजे काय आहे, तो प्रोसेस असा आहे की पूर्ण बंद असली पाहिजे. तुम्ही कढई घेताय, टोप घेताय, ते पूर्ण बंद असलं पाहिजे. कुठूनही त्याची हवा म्हणजे त्याची जी वाफ आहे ती बाहेर येता कामा नये. तर ती पूर्ण पॅक हवी आपल्याला. तर तसंच आपण हा जर तुम्ही झाकण बघताय, मी फक्त वर झाकण ठेवलंय, त्याच्याने ती पूर्ण पॅक झालंय. बाहेर कुठूनच म्हणजे इकडून बाजूने असं गॅप नाहीये किंवा कुठून असं वाफ बाहेर येत नाहीये. त्या वाफेतच ती बिर्याणी शिजली पाहिजे आणि त्याच्यातच ते फ्लेवर्स अब्झॉर्ब होऊन तो एक छान बिर्याणीचा फ्लेवर आला पाहिजे. असंच तुम्ही असंही ट्राय करू शकता किंवा त्याला खूप सारे ऑप्शन्स आहेत. कोण कोण ताट ठेवून बाजूने पीठ लावतात. ऑप्शन आहे ते ताट ठेवून त्याच्या बाजूने असं पीठ लावतात, तर ते पीठ वेस्ट होतं तसंही. त्यामुळे मला ती प्रोसेस अजिबात पटत नाही. ते पीठ लावल्यामुळे ठीक आहे ते बंद होतं, सील पॅक होतं, बट त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे ऑप्शन्स असावे. जर तुमचं झाकण असं व्यवस्थित बसत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही या झाकणावरती काहीतरी असं वजनदार असं काही ठेवू शकता. तसं आमच्याकडे हा खलबत्त्याचं भांड आहे, तर मी हे असं जरी ठेवलं तरी ते झाकण व्यवस्थित बसलं जातं, ती दम मध्ये शिजते. आणि ही मी त्याच्यामुळे करते, हे मी त्याच्यामुळे पॉसिबल आहे कारण मी ऑलरेडी चिकन शिजवून घेतलंय. सो जेव्हा तुम्ही जर डायरेक्टलीच दम करताय पूर्णच बिर्याणी, ज्याच्यामध्ये तुम्ही राईस थोडा हाफ कुक्ड आहे, 50% राईस कुक केलाय तुम्ही आणि चिकन अजिबातच कुक नाहीये, तुम्ही पूर्ण चिकन जर दमवर शिजवताय तर त्या प्रोसेससाठी तुम्ही ट्राय करू शकता ते पिठाचं. पण माझं असं ओपिनियन आहे की मी पर्सनली ते प्रेफर नाही करत, मला हेच बेटर वाटतं. फॉइल पेपरनी पण तुम्ही बंद करू शकता, तो पण एक ऑल्टरनेटिव्ह आहे. फॉइल पेपरनी पॅक करून त्यावर असं झाकण ठेवलं तरी पण ते शिजते, पण त्याला इव्हेंच्युअली पाणी सुटतं कारण ती स्टीम अशी पूर्ण वरती आहे. याला पण पाणी सुटणार, असं नाहीये की आतमध्ये ती स्टीम नाही येणार, पण शिजलं जातं. आणि हा सोपा उपाय आहे. आपल्याला साधी सोपीच रेसिपी दाखवायची होती बिर्याणीची, तर हा एक इझिएस्ट ऑल्टरनेटिव्ह आहे दमसाठी. तर आपण आता बघू शकता, आपण आता मीडियम फ्लेमवर ठेवली आहे. आता ही मीडियम फ्लेमवर आपण 15 मिनिट्स शिजवून घेऊया. त्यानंतर आपण फ्लेम लो करायची कारण खाली लागण्याची शक्यता असते. असं तर आपण तव्यावर ठेवलेला आहे त्यामुळे जास्त तर लागणार नाही अशी, पण तरीही फॉर अ सेफर ऑप्शन, सेफर साईड, कारण मीडियम फ्लेमवर तुमचं भांड तापलेलं असतं ना आणि ऑलरेडी ते भांड तापलंच आहे, तर त्यामुळे आपण ती लो फ्लेमवर शिजवून घेऊया. अशी आपण 20 ते 25 मिनिटं त्याला दम देऊन ती बिर्याणी रेडी आहे. आता आपण बिर्याणी काढूया कारण आपण त्याचा प्रोसेस ठेवलेला आहे, म्हणजे पूर्ण शिजायला आपण 25 मिनिटं शिजवली आहे, 25 ते 30 मिनिटं शिजवली आहे. तर आता मी काढते ही आपण ठेवलेलं, गॅस बंद केलाय आणि आता त्याचं झाकण गरम असं आलंय, तर तुम्ही असं हळूवार काढा कारण पूर्ण वाफ हातावर येऊ शकते. प्लेटिंग करूया.
हे बघा लेग पीस आला आहे ड्रमस्टिक. त्याचा तुम्ही बघू शकता की त्याचा कलर बघा चेंज झालाय. तो असा शिजलेला व्यवस्थित वाटतोय, दिसून येतोय. तुम्ही असेच प्रत्येकाला प्लेटमध्ये काढून देऊ शकता एका साईडने, तसं तसं थोडं केलं असतं.